नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी 150 फूट खोल दरीत ट्रेकर्सनी वाचवला जीव। सेल्फीच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत। तरीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा तरुणाईचा मोह काही आवर्तन दिसत नाहीये। पावसाचे दिवस असल्याने तरुण पिढीची पावलं डोंगर दऱ्यांच्या दिशेने वळू लागली आहे। पावसाचा आनंद घेताना तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत असताना तरुणाई देहभान विसरते। मागे पुढे काय आहे काय नाही हे न पाहता रील्स, सोशल मीडिया, लाईक, फॉलोअर्स हेच डोक्यात असतं। त्यामुळे मृत्यूला आयतं आमंत्रण मिळतं। साताऱ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय। सेल्फीच्या नादात तरुणी खोल दरीत कोसळली, पण ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळालंय। सातारा येथील ठोसेघर रस्त्याला बोर्णे घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। उंचावर असलेल्या या ठिकाणाहून पावसाचा आनंद घ्यायला मोठ्या संख्येने पर्यटक येतात। अनेक जण आपले कुटुंब आणि मित्र परिवाराला सोबत घेऊन पावसाचा आनंद घेताना इथं दिसतात। इथं जवळच 150 फूट खोल दरी आहे। दरीच्या बाजूस कुणी जाऊ नये असं वारंवार सांगण्यात येतं, पण पर्यटक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात। त्यामुळे अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग ओढवताना दिसतात। ठोसेघर रस्त्याला बोर्णे घाटात 5 मुले आणि 3 मुली पर्यटनासाठी गेले होते। यातील एक तरुणी बोर्णे घाटाजवळच्या या खोली दरीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेली, पण सेल्फी काढण्याच्या नादात युवती पाय घसरून जवळपास 150 फूट खोल दरीत कोसळली होती। या तरुणीचं आयुष्य संपलं असंच अनेकांना वाटलं, पण तिचं दैव बलवत्तर म्हणून काही ट्रेकर्स तिथं उपस्थित होते। त्यांनी जीवाची बाजी लावत या तरुणीचे प्राण वाचवले। शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स ग्रुपमुळे या तरुणीला नवं आयुष्य मिळालंय। दरम्यान या तरुणीला आता उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली असताना सुद्धा पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जात आहेत। अशा पर्यटकांवर कारवाईची मागणी होतीये। तसेच आपल्या घरी परिवार वाट पाहत असतो, त्यामुळे जीव धोक्यात घालून सेल्फीचा मोह टाळावा असं आवाहन देखील पर्यटकांना करण्यात आलंय।